नमस्कार, आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज। बाळ अदलाबदली प्रकरणी सखोल माहिती मिळावी यासाठी शासकीय रुग्णालयात 3 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे। डॉक्टर विद्या तिराणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले। सिव्हिलमध्ये प्रसूत झालेल्या बाळाची अदलाबदली झाल्याप्रकरणी नातेवाईकांकडून तक्रार करण्यात आली होती। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाकडूनही तपास सुरू आहे। यात संबंधित घटनेच्या दिवशीचा सीसीटीव्ही तपासणी करून पुढील कार्यवाही करू असे पोलिसांचे मत आहे। पालकांकडून डीएनए साठी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे। बाळ अदलाबदलीच्या पार्श्वभूमीवर अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी बी ब्लॉकची पूर्णपणे झडती घेतली। यात त्यांनी शौचालयाचीही पाहणी केली। हॉस्पिटलमध्ये असलेली अस्वच्छता, रुग्णांना दिली जाणारी सेवा चांगली असावी यासाठी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले। शिवाय ज्या ठिकाणी पाण्याची सोय नव्हती त्या ठिकाणी स्वच्छ पाण्याची सोय करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। यावर कार्यवाही सुरू आहे, पण याचा तपास संथ गतीने सुरू असून यासाठी त्वरित पावले उचलावीत अशी मागणी नातेवाईकांकडून होत आहे। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।